जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजप पक्ष प्रवेशाचे काल संकेत दिलेले आहे। काल त्यांनी सायंकाळच्या सुमारास नारायण कुचे यांची देखील भेट घेतलेली। त्यामुळे काँग्रेस पक्षात नाराज असणारे कैलास गोरंट्याल लवकरच भाजप पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा सध्या सुरू आहे। माझ्यासोबत जालन्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे आहेत। साहेब, जे माजी आमदार आहेत काँग्रेसचे, भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। काँग्रेसमध्ये अनेक दिवसापासून ते नाराज आहेत। कालपासून या चर्चेने जोर धरलाय। 2 दिवसापूर्वी भाजपच्या मोठ्या नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली, देखील माहिती। मी आज सकाळी 6 वाजता मुंबईवरून जालन्यामध्ये आलो, परंतु मला ह्या बातम्या ज्या आहे हे तुमच्याकडनं आम्हाला माहिती झाल्या। कालच्या पेपरला बातमी होती, मला व्हॉट्सअपवर लोकांनी पाठवलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून असं कळालं की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे। परंतु अशा बातम्या गेल्या 6 महिन्यापासून आम्ही ऐकत होतो सोशल मीडियाच्या माध्यमातून। परंतु काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्या असा जो काही जोर कालपासून जास्तीचा धरलेला आहे हे तुमच्यापासूनच आम्हाला त्या ठिकाणी माहीत झालं। भारतीय जनता पार्टी हा एक देशामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे, राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे आणि आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये भारतीय जनता पार्टी काम करतं आणि म्हणून देशात नंबर 1 चा पक्ष, राज्यात नंबर 1 चा पक्ष आणि जिल्ह्यात नंबर 1 चा पक्ष का असू नये या भूमिकेतून जर कोणत्याही पक्षातून कोणतेही नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते जर भारतीय जनता पार्टीमध्ये येत असेल तर आम्ही त्यांचं सर्वात पुढे जाऊन त्या ठिकाणी स्वागत करू। आबा, पण तुमच्याकडे शहराची जबाबदारी, जिल्ह्याची जबाबदारी भाजपची, त्यामुळं तुम्हाला याबद्दल काही माहिती नाही की काँग्रेसचे जे आमदार आहेत, माजी आमदार, त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे, त्यामुळं तुम्हाला याबद्दल काही माहिती मिळाली नाही का त्यांची? कारण अशी माहिती की त्यांची ज्येष्ठ नेत्यासोबत चर्चा झाली भाजपची। मला हे जरूर माहिती आहे, मी भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि मग अशा प्रकारची बातमी, कारण मी 3 दिवसापासून जालना शहरामध्ये नव्हते, तुमच्याकडनंच मला माहिती झालं की ते भाजपच्या वाटेवर अशा प्रकारचं प्रश्नार्थक चिन्ह देऊन मी पेपरला काल वाचलं, मला आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पाठवलं आणि म्हणून मी जरी जिल्हा अध्यक्ष असलो तरी परंतु अशा प्रकारचा काही प्रवेश जर होणार असेल आणि पक्ष संघटन आणि पक्ष जर मजबूत होत असेल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही कोणत्याही नेत्याचं, कोणत्याही पदाधिकाऱ्याचं भारतीय जनता पार्टीमध्ये जल्लोषामध्ये स्वागत करू आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये नंबर 1 चा पक्ष आहे असं सिद्ध करण्यासाठी निश्चितच अशा प्रकारच्या लोकांची आम्हाला त्या ठिकाणी मदत होणार। आबा, दुसरीकडे पाहिलं तर काल जी चर्चा सुरू त्यानंतर तुमचे जे कार्यकर्ते जे सोशल मीडियावर लिहितात तर कुठेतरी आबावर अन्याय होईल, त्यामुळे पक्षानं याचा विचार करावा अशा प्रकारचे तुमचे कार्यकर्ते आता स्पष्ट सोशल मीडियावर लिहितात, खासगीमध्ये बोलून दाखवतात। आज देखील मोठ्या प्रमाणात तुमचे कार्यकर्ते तुम्हाला भेटीसाठी आले, त्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं नेमकी? मी आज सकाळी मुंबईवरून आलो, परंतु अशा प्रकारचे पदाधिकारी आणि आमचे सर्व कार्यकर्ते नेहमी भेटतात, रोज आम्ही सोबत असतो आणि पक्ष संघटनेच्या संदर्भात चर्चा करत असतो। परंतु सोशल मीडियावर काही पदाधिकारी असतात, काही कार्यकर्ते असतात की त्यांच्या भावना आहे, त्या वैयक्तिक त्यांच्या भावना असतात आणि त्यांचं मत असतं की भारतीय जनता पार्टीचं आम्ही हे रोपटं लावलेलं आहे आणि याला आम्ही पहिल्यापासून निश्चितपणानं संघटनेमध्ये काम करतो आणि म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यावर कुठेही अन्याय होता कामा नये अशा प्रकारची त्यांची भावना असते। पण मी एक जिल्हा अध्यक्ष या नात्याने तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे, मोठा पक्ष आहे आणि याच्यामध्ये जुनं भाजप, नवं भाजप, येणारे भाजप किंवा अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारची गोष्ट भाजपमध्ये होत नसते। नवे जुने एकच ताळमेळ त्या ठिकाणी असतो आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन वाढवणं हे एकमेव ब्रीदवाक्य आमचं समोर त्या ठिकाणी असतं। येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक आहे, जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, कैलास गोरंट्याल यांच्या प्रवेशानं भाजपला शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये किती फायदा होईल असं तुम्हाला वाटतं जर प्रवेश झाला तर? हे बघा, आज राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे। आज देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वरिष्ठ लेवलला ठरवल्या जाणार आहे, महायुती होणार आहे, महायुतीमध्येच आम्ही ह्या ठिकाणी जालन्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार आहे। मला चांगला विश्वास आहे, ठामपणाने सांगतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा झेंडा त्या ठिकाणी फडकावल्याशिवाय राहणार नाही। मग जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, महायुतीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी निवडणुका लढवणार आहोत।
हे भाजपचे जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांच्याशी आपण बोललो. खरं तर काँग्रेसचे जे माजी आमदार आहे कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसमध्ये नाराज असल्या तर स्पष्ट केलंय, मात्र भाजप पक्ष प्रवेशाचे देखील संकेत दिलेले. ते भाजप पक्ष प्रवेशावर थेट बोलत नसले तरी भाजप पक्ष प्रवेशाबाबत नकारही देताना आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळं कैलास गोरंट्याल यांचा येणाऱ्या काही काळांमध्ये भाजप पक्षामध्ये प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.